झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि विदर्भामध्ये पारा चढतोय। नागपूरमध्ये विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे। आज नागपूरचं तापमान 47.9 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं आहे। गेल्या 60 वर्षातलं हे सर्वाधिक तापमान आहे। अखिलेश शाळवे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। अखिलेश, नवतापानं चढत्या पाऱ्यानं नागपूरकर हैराण झाले आहेत, काय सांगाल? असं तापमान विक्रमी तापमान आहे। नागपूरच्या इतिहासात सर्वात जास्त तापमान आधी 47.8 रेकॉर्ड केलं गेलं होतं, पण तो विक्रम देखील पार पाडला। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की सलग 5 दिवस नागपुरात 47 डिग्रीच्या वरती टेम्परेचर आहे। त्यामुळे अजूनही मे पूर्ण संपायचा आणि मान्सून यायला किमान 20 दिवसांचा अवकाश आहे। त्यामुळे पारा अजून किती पुढे जाणार, अजून किती त्रास असावा लागणार, हा प्रश्न नागपूरकरांना पडलाय। अखिलेश, एकूण नागपूरकर अत्यंत त्रासलेले असतील या सगळ्या वाढलेल्या तापमानामुळे। वेधशाळेकडून काय सांगण्यात येतं, किती दिवस हे असंच तापमान राहील? अजित, आतापर्यंत जी माहिती आहे वेधशाळेने सांगितलं की हा नवतापाचा जो काळ असतो ज्यामध्ये दरम्यान तापमान सर्वात जास्ती असतं, अजून 2 ते 3 दिवस किमान तापमान असंच राहील किंवा वाढू दे आणि जूनच्या दुसऱ्या आठवड्यानंतरच कुठला दिलासा आहे पूर्ण वाढत्या तापमानाकडे मिळू शकेल असं वेधशाळेने स्पष्ट केलंय। धन्यवाद अखिलेश। पण नागपूरकरांनी खबरदारी घ्यायची उन्हामध्ये उन्हामध्ये जाताना, आणि एकूणच आपला आहार अत्यंत चांगला, हलका, सगळं आरोग्यदायी वातावरण कशा पद्धतीने राहील याची काळजी नागपूरकरांनी घेतली पाहिजे। झी 24 तास एक पाऊल पुढे।